नमस्कार, मी शर्यू परत एकदा तुमचं स्वागत करते डायटिंग डायरी मध्ये। आज आपण सुंदर आणि वेगळी अशी एक रेसिपी पाहणार आहोत। कैरीच्या आपण वेगवेगळ्या रेसिपी पाहत आलेलो आहोत। आज पण आपण कैरीचीच रेसिपी पाहणार आहोत आणि ती आहे कैरीपासून बनवलेली चटणी। थोडी वेगळी आहे, अतिशय उत्कृष्ट आहे आणि अतिशय हेल्दी आहे। कैरी हेल्दी आहे तुम्हाला माहितच आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर वेगवेगळे आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात। विटॅमिन्स मध्ये आपल्याला विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई, विटॅमिन के, विटॅमिन B1, B2, B3, B5, B6 असे भरपूर आपल्याला वेगवेगळे विटॅमिन्स मिळतात। मिनरल्स मध्ये आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस असे वेगवेगळे मिनरल्स मिळतात। फायबर ही भरपूर मिळतं आणि आपल्याला प्रोटीन ही मिळतं। आता ही ज्या रेसिपी आहेत किंवा कैरी आपल्या शरीरासाठी कशी उपयुक्त आहे, तर आपली ह्यूमन सिस्टम आहे ती बूस्ट करण्याचं काम करतं। दाताची हेल्थ आहे ती छान ठेवतं, आपलं डायजेशन सुद्धा छान ठेवतं। त्याचबरोबर आपला हार्ट आहे ते हेल्दी ठेवण्याचं काम करतं। आपली स्किन हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह करतं, आपलं आईज हेल्थ आहे ती सुद्धा इम्प्रूव्ह करतं। त्याचबरोबर ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय छान आहे, कारण ह्याच्यात भरपूर प्रमाणात आपल्याला फायबर आणि लो कॅलरीज आहेत, त्यामुळे वेट लॉस साठी अतिशय छान आहे। ह्याच्यात भरपूर आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नंट लेडीजसाठी अतिशय छान आहे, कारण ह्याच्यात भरपूर आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात। त्यामुळे त्यांच्या ह्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये भरपूर त्यांना त्याचा फायदा होतो। उन्हाळ्यामध्ये आपल्याला हीट स्ट्रोक बसत असतात आणि त्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा आपल्याला कैरी करते। अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही कैरी उपयुक्त ठरणारी आहे आणि त्याचीच आज आपण कैरीची चटणी पाहणार आहोत। चला तर पाहूया कैरीची चटणी। इथे मी कैरीचे छान असे काप काढून घेतलेले आहेत। त्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे, जिरा पावडर, धनिया पावडर, कोथिंबीर बारीक चिरून घेतले, गूळ पावडर घेतले आणि मीठ असं आपल्याला साहित्य लागणार आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट आपण चटणी करायला घेऊया। आपण ही जी कैरी कट केली ती सर्व घ्यायची। कैरीचे साल आहे ती काढायची नाही आहे, सालीसहितच आपण पीसेस केलेत ते घ्यायचे आहेत। ओलं खोबरं घेतलेलं आहे, ओली मिरची एक घेतलेली आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। कोथिंबीर घालायची आहे, त्यानंतर धना पावडर 1 टीस्पून, जिरा पावडर 1 टीस्पून, मीठ घालायचं आहे चवीनुसार। त्यानंतर गूळ पावडर घालायची 2 ते 3 चमचे घालायचे आहेत। गूळ पावडर ऐवजी तुम्ही गूळ घेतला तरी काही हरकत नाही। आता हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊया। आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता। छान असं आता आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा आपण फिरवून घेऊया। सुंदर अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया। खूप सुंदर ही चटणी लागते आणि खूप सुंदर अशी हेल्दी अशी ही चटणी आहे। आता हे थोडंसं आपण गार्निशिंग करूया। कैरीची काप घेते मी, अशी ही आपली चटणी तयार आहे। अतिशय सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट अशी आपण कैरीची चटणी पाहिली। चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्हमध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात। आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथून पुढचा जो व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील। आणि इतका वेळ जो माझा व्हिडिओ पाहण्यासाठी घालवला त्यासाठी मी तुमच्या अतिशय आभारी आहे। आणि नेहमीच असंच हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे ना तसं खात राहा। थँक्यू।